हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. या भागामध्ये आपल्याला पार्टनरशिप काय असते आणि त्याचे इसेन्शियल एलिमेंट काय आहे हे पाहायचं आहे. हा प्रश्न 15 मार्कासाठी एक्झाम्समध्ये विचारला जाऊ शकेल. याची जी सिनॉप्सिस आहेत ते इंट्रोडक्शन्स, डेफिनेशन अँड देन इसेन्शियल ऑफ पार्टनरशिप. हे सर्व कंटेंट तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या आन्सर शीटमध्ये लिहिणं अपेक्षित आहे. आता व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझी विनंती आहे की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे दुसरे व्हिडिओजसुद्धा मी तुमच्यासाठी घेऊन येईल. आता आपल्याला काय करायचं आहे, इंट्रोडक्शनला स्किप करायचं आहे, कारण इंट्रोडक्शन हे तुम्हाला तुमच्या परीने लिहायचं असतो. आपण सुरुवात करतो आहे डेफिनेशनपासून. डेफिनेशन काय सांगते पार्टनरशिप ॲक्टची? पार्टनरशिप ॲक्टची डेफिनेशन काय सांगते? पार्टनरशिप ॲक्टच्या डेफिनेशन्समध्ये तुम्हाला लिहायचं आहे की द वर्ड पार्टनरशिप कम्स फ्रॉम द लॅटिन वर्ड मीनिंग टू पार्ट. म्हणजे हा जो शब्द आहे पार्टनरशिपचा, हा शब्द लॅटिन शब्दापासून आला, ज्याचा अर्थ आहे टू पार्ट. टू पार्ट म्हणजे काय? मराठीमध्ये आपण म्हणतो त्याला भाग. ओके, त्यालाच आपण शेअर म्हणतो. शेअर इज अ सेंट्रल आयडियाज ऑफ पार्टनरशिप. आणि हे काय आहे? एक मध्यवर्ती संकल्पना आहे कोणत्याही पार्टनरशिपमधील. म्हणजे कोणत्याही भागीदारीमध्ये त्याची मध्यवर्ती संकल्पना काय आहे की त्या पार्टनरशिपमध्ये, त्या भागदारीमध्ये भाग घेणं, पार्टिसिपेट करणं. आता इंग्लिश पार्टनरशिप ॲक्ट काय म्हणते आणि इंडियन पार्टनरशिप ॲक्ट काय म्हणते हे पाहूया. इंग्लिश पार्टनरशिप ॲक्टच्या मतानुसार पार्टनरशिप इज द रिलेशन विच सबसिस्ट बिटवीन अ पर्सन्स कॅरिंग बिझनेस इन अ कॉमन विथ अ व्ह्यू टू प्रॉफिट. म्हणजे याच्यामध्ये असं सांगितलं की समान हेतूसाठी, मग समान हेतू काय आहे त्यांचा? प्रॉफिट कमविणे. आणि याच्यासाठी ते काय केलेले आहेत की त्यांनी काय केलेलं आहे, एक रिलेशन, एक संबंध प्रस्थापित केला. आणि कशामार्फत? म्हणजे हा प्रॉफिट कमवायचा कसा? तर एक बिझनेस चालवून त्यांना हा प्रॉफिट कमवायचा आहे. म्हणजे एका बिझनेसच्या माध्यमातून त्यांना काय करायचं आहे, त्या बिझनेसमध्ये पार्टिसिपेट घ्यायचं आहे आणि त्या बिझनेसमार्फत त्यांना काय करायचं आहे, प्रॉफिट कमवायचं आहे. आणि याच्यासाठी एकत्रित आलेले जे लोक असतील ते कोण असतील? ते पार्टनर्स असतील, असं इंग्लिश पार्टनरशिप ॲक्ट सांगतो. इंडियन पार्टनरशिप ॲक्टमध्ये सुद्धा सिमिलर तसंच म्हटलेलं आहे. याच्यामध्ये असं म्हटलं आहे की पार्टनरशिप इज अ रिलेशन बिटवीन अ पर्सन्स who has agreed to share the profit of business carried by all or any of them. म्हणजे याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की पार्टनरशिप रिलेशन कसं असते, एक अशा लोकांमधील संबंध आहे ज्यामध्ये असं सहमती झालेली आहे की शेअर ऑफ प्रॉफिट असेल, म्हणजे जे काही नफा मिळेल त्याच्यामध्ये त्यांचा हिस्सा असेल. आणि हे हिस्सा त्यांना कुठून मिळणार? तर जो कोणता बिझनेस त्यांनी काय केलेला आहे, कॅरीड केलेला आहे, चालू केलेला आहे किंवा चालू करणार आहे. आणि मग हा बिझनेस चालवणार कोण? तर ते सर्वजण चालवतील किंवा त्या सर्वांपैकी जी कोणी 1-2 व्यक्ती ते चालवू शकतील. समजा एखाद्या पार्टनरशिपमध्ये 5 लोक भागधारक आहेत. त्या 5पैकी, म्हणजे या 5पैकी काय करणार, एक व्यक्ती तो बिझनेस कॅरू करू शकेल किंवा ही 5ही व्यक्ती तो बिझनेस चालवू शकते. म्हणजे ॲक्टिव्ह कोण आहे? ॲक्टिव्ह हा एक व्यक्ती आहे. तो एकसुद्धा असू शकतो किंवा ते सर्वजणसुद्धा त्याच्यामध्ये काय ॲक्टिव्ह असू शकतं. आता इसेन्शियल एलिमेंटमध्ये काय आहे? आता पुढचा जो पॉईंट होता तो इसेन्शियल एलिमेंट. इसेन्शियल एलिमेंटमध्ये म्हणजे तुमचा मूळ आन्सर जे सुरू होतो आहे तो इथून सुरू होते. तर याच्यामध्ये पहिला जो पॉईंट आहे, असोसिएशन ऑफ 2 or more पर्सन. असोसिएशन म्हणजे त्यांचं काय आहे, त्यांची संघटना आहे आणि त्याच्यामध्ये कमीत कमी किती आहे? 2 आणि त्याच्यापेक्षा जास्त पर्सन्स आहेत. मग याच्यामध्ये काय म्हटलं? देअर शुड बी ॲटलिस्ट 2 पर्सन हू आर कॉम्पिटंट फॉर अ पार्टनरशिप. म्हणजे पार्टनरशिपसाठी कमीत कमी 2 व्यक्ती कसे आहेत? कॉम्पिटंट असले पाहिजे, असायला पाहिजे मिनिमम. ओके. ॲज अ रिगार्ड्स द मॅक्सिमम नंबर ऑफ पार्टनर्स इन फेम, सेक्शन 11 ऑफ द कंपनीज ॲक्ट 1956 प्रोव्हाइड दॅट द नंबर ऑफ पार्टनर इन फेम कॅरिंग ऑन बँकिंग बिझनेस शुड नॉट एक्सिड 10 अँड इन ॲनी अदर बिझनेस 20. म्हणजे असं म्हटलेलं आहे की बँकिंग क्षेत्रासाठी मॅक्सिमम पार्टनर किती असायला पाहिजे? तर 10 असू शकतील. बँकिंग याच्यासाठी किती? 10 असू शकतील. आणि दुसरा, बँकिंग सोडून जर दुसरा तुम्हाला काही व्यवसाय करायचा आहे तर त्याच्यामध्ये
20 पार्टनर असू शकतील. बँक समजा तुम्हाला जो असतो ना बँकिंगसारखा जे व्याजाने तुम्हाला काय फायनान्स वगैरे चालवायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल की 10 लोक तुमचे पार्टनर असू शकतील. आणि जर त्याच्या व्यतिरिक्त एखादा किराणा दुकान आहे किंवा एखादं मोठं शॉप आहे ते चालवायचं असेल किंवा दुसरा बिझनेस काही चालवायचं असेल त्याच्यामध्ये मॅक्सिमम्स किती तर 20 व्यक्ती पार्टनर्स असू शकतील असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे ते पार्टनर्स असायला पाहिजे असं म्हटलं. इफ द नंबर ऑफ पार्टनर एक्सीड दिस लिमिट द पार्टनरशिप बिकम ॲन इलिगल असोसिएशन. जर जर ही संख्या 10च्या वरती गेली किंवा 20च्या वरती गेली, 21 झालं, 25 झालं किंवा 15-20 झालेत, तर हे काय आहेत म्हणजे जिथं 10 सांगितले तिथे किती 15 झाली आणि जिथं 20 सांगितले तिथं 25 झाली. तर हे जे काही असोसिएशन आता होईल तर ते असोसिएशन आता कसं होईल इल्लीगल होईल. आता त्यांना इल्लीगल म्हणजे अवैध असोसिएशन, अवैध संघटना असं म्हटलं जाईल. It ceases to be a partnership if the numbers gets reduced to 1 by 1 any reasons. ओके, याच्यामध्ये काय समजण्यासारखं थोडं काही नाही आहे. आता हा दुसरा जो पॉईंट आहे तो आहे ॲग्रीमेंट. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे द पार्टनरशिप रिलेशन इज अ वन ऑफ द कॉन्ट्रॅक्च्युअल नेचर. इट इज अरायझेस फ्रॉम द कॉन्ट्रॅक्ट and not from a status. Agreement between the partners is the basis on the contract. The agreement may be express or implied. Partnership agreement, like any other contract, must have all essential element ऑफ अ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे ह्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की हे जे काही पार्टनरशिप्स आहेत ना हे काही एक करार आहे. हे काय आहे करार आहे. करार म्हणजे काय ॲग्रीमेंट कॉन्ट्रॅक्ट आहे. आणि ह्या कॉन्ट्रॅक्टमध्ये जसं आपल्याला माहिती आहे की कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट कधीचा आहे 1872चा. त्या कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमध्ये जी काही इसेन्शियल आहेत ते इसेन्शियलसुद्धा यांना कसं आहेत ॲप्लिकेबल आहेत. म्हणजे तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट कोणतं करता येईल. समजा तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमध्ये असं सांगितलं आहे की बाबा तुम्हाला देशविघातक कृती करता येणार नाही, तुम्हाला मॅरेजसाठी रिस्ट्रेंट असं कॉन्ट्रॅक्ट करता येणार नाही आणि तुम्ही नेमकी तशीच एक पार्टनरशिप तयार केली ॲग्रीमेंट करून, तर हे कसं येईल चुकीचं होईल, अवैध असेल. म्हणजे त्याच गोष्टींवर तुम्हाला पार्टनरशिप करता येईल ज्या गोष्टींचा तुम्हाला हक्क आहे, अधिकार आहे किंवा कॉन्स्टिट्यूशननं तसे तुम्हाला अधिकार दिले त्याचंच तुम्हाला करता येईल. आणि मग हे पार्टनरशिप कसं असतील एक तर तो एक्सप्रेस असेल किंवा इम्प्लाइडसुद्धा असू शकेल. पुढचं आहे बिझनेसेस. आता पार्टनरशिप ॲक्ट कशासाठी स्थापन करायचं आहे, पार्टनरशिप ॲक्ट कशासाठी आहे किंवा पार्टनर्स म्हणून तुम्हाला काय करायचं आहे. तर इथं असंच म्हटलेलं आहे की पार्टनरशिप कॅन बी फॉर्म ओनली फॉर द पर्पज ऑफ कॅरिंग ऑन सम बिझनेस. म्हणजे तुम्हाला व्यवसाय करायचा आहे, व्यवसाय चालवायचा आहे आणि यासाठी तुम्ही काय केलेलं आहे पार्टनरशिप म्हणजे ओनली फॉर यासाठी तुम्हाला काय करता येईल पार्टनरशिप करता येईल. बिझनेस इन्क्लूड एव्हरी ट्रेड. म्हणजे याच्यामध्ये व्यापार असेल, तुमचा धंदा असेल, तुमचं प्रोफेशन असेल, व्यवसाय असेल, या सर्व गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड आहे. पुढचा जो पॉईंट आहे शेअरिंग ऑफ प्रॉफिट. ओके, इथपर्यंत तर लक्षात आलं की बाबा एक ॲग्रीमेंट आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक तर ॲग्रीमेंट आहे, त्याच्यानंतर बिझनेससुद्धा आहे. मग ह्याच्यानंतर काय आहे तर हा जो शेअरिंग ऑफ प्रॉफिट म्हणजे त्या ॲग्रीमेंटपासून त्या बिझनेसपासून त्यांना काय आहे प्रॉफिट मिळवायचं आहे. शेअरिंग प्रॉफिटमध्ये त्यांची काय असेल हिस्सेदारी असेल. द ऑब्जेक्ट ऑफ पार्टनरशिप मस्ट बी मेक अ प्रॉफिट. म्हणजे त्यांचा मूळ उद्देश काय आहे, मूळ उद्देश हा नफा कमविणे हाच आहे. प्रॉफिट मीन्स नेट प्रॉफिट. एक्झाम्पल द एक्सेस ऑफ व्हॉट इज ऑप्टेन ओव्हर द कॉस्ट ऑफ ऑप्टेनिंग इट. म्हणजे याचा अर्थ असा आहे की समजा तुम्ही 4 लोक एकत्र येऊन एक बिझनेस चालवत असेल. किती लोक तुम्ही 4 लोक एकत्र आले आणि 4 लोक एकत्र येऊन बिझनेस चालवला आणि या बिझनेससाठी तुम्ही समजा 5 लाख रुपये लावले. तर हा ज्या 5 लाख रुपये आहे ह्या 5 लाखाच्या वर जेवढं काही नेट प्रॉफिट तुम्हाला मिळेल म्हणजे सर्व खर्चा, व्याज घेतलेला असेल किंवा बँकेकडून काही कर्ज घेतलेला असेल किंवा जे काही घसारा आहे किंवा कोणाचे घेणं देणं किंवा जेवढं काही तुम्हाला खर्च लागला ते सर्व जाऊन जे काही नेट निव्वळ शिल्लक रक्कम असेल त्या निव्वळ शिल्लक रकमेपैकी तुमच्या हिस्स्याला किती येईल ते तुमचं काय असेल प्रॉफिट असेल. ओके, त्याच्यानंतर म्युच्युअल एजन्सी. आता हे काय म्युच्युअल एजन्सी आहे. आता याच्यामध्ये म्युच्युअल एजन्सीसारखं काय असते की बाबा सर्व जे पार्टनर्स आहेत ना हे काय आहेत हे परस्पर त्यांचा संबंध आहे. ओके, ते परस्पर कसे ॲज अ एजंट म्हणून काम करू शकतात. म्हणजे प्रत्येकांचे आता हे 5 लोक असतील ABCDE तर ह्यांचे संबंध कसे सलोख्याचे असतील, यांच्यामध्ये भांडण नसणार आणि एका एजन्सीप्रमाणे ते काय करतील
कार्य करतील हे सर्व लोक. आणि यांच्यामध्ये कधीही म्हणजे भेदभाव वगैरे असेल जरी भेदभाव निर्माण झाला तर एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग करून ते सर्व आपल्याला काय करायचं आहे, ते भांडणं तंटा वगैरे मिटवायचा आणि प्रॉफिट कमवायचा. हा काय आहे, हे सर्व काय आहे पार्टनरशिपचे इसेन्शियल आहे. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा.